मित्रांनो, जीवनामध्ये आपण कधी ना कधी काहीतरी गमावतोच. कधी माणसं, कधी संधी, तर कधी आपलं स्वतःचं स्वप्न. या गमावण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. परंतु बहुतेक वेळा आपण गमावलेल्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करून बसतो आणि भविष्याच्या संधींना गमावून बसतो. हे लक्षात घेतलं पाहिजे की जे गमावलंय ते परत येणार नाही, मात्र जे मिळवायचे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यामुळे गमावण्याच्या वेदनांवरती ठाम राहण्यापेक्षा आता मिळवण्याच्या प्रक्रियेवरती लक्ष केंद्रित करणं हे जास्त फायदेशीर नाही का? मित्रांनो, प्रत्येकाला काहीतरी गमवायचं असतंच. हे गमावणं कधी कधी इतकं वेदनादायक असतं की त्यातून बाहेर पडणंही अवघड होऊन बसतं. आपल्या मनामध्ये सतत हे असं का झालं किंवा माझी काय चूक होती हे प्रश्न येत राहतात. परंतु या प्रश्नांमध्ये अडकून राहणं हा मार्ग नाही. पहिली पायरी म्हणजे गमावल्याचं वास्तव स्वीकारणं. एकदा आपण ते वास्तव स्वीकारलं की मनाला आपल्या शांती मिळते आणि पुढे जाण्याची क्षमता वाढते. त्यानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा गमावलेल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला दोष देण्यापेक्षा त्यातून काय शिकायला मिळालं हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण केलेल्या चुका, घेतलेल्या निर्णयांमधून काहीतरी शिकण्यासारखं असतं. जसं की एखादी संधी गमावली असेल तर भविष्यामध्ये ती मिळवण्यासाठी काय करता येईल यावरती विचार करणं, किंवा एखाद्या नात्यातून वेदना आली असेल तर पुढील नात्यामध्ये विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करणं. भूतकाळातून शिकलेल्या गोष्टी भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. गमावण्याच्या वेदनेतून बाहेर येण्यासाठी आपल्याला आता मिळवण्याच्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करावं लागतं. आयुष्यातील ध्येय आणि संधी याचा विचार करून आपल्याला काय हवंय ते ठरवणं आवश्यक आहे. हे ध्येय ठरवल्यावरती त्यासाठी आवश्यक असणारी योजना आपल्याला आखता येतात. जसं की जर आपण शिक्षणामध्ये संधी गमावली असेल तर आता अधिक मेहनत करून किंवा नवीन कौशल्य शिकून त्या संधी पुन्हा मिळवता येऊ शकतात. त्यानंतर आत्मविश्वास हा यश मिळवण्यासाठी आवश्यक असतो. जेव्हा आपण काहीतरी गमावतो ना तेव्हा आपला आत्मविश्वास हादरतो. आपल्याला असं वाटू लागतं की आपण पुन्हा यशस्वी होऊच शकत नाही. मात्र हे खरं आहे. यश मिळवण्यासाठी असलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या स्वतःला प्रेरणा देणं आणि छोट्या छोट्या यशांनी आत्मविश्वास वाढवणं आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यावरती थोडं थोडं पुढे जात राहिलं की मोठं यश हाती येतं. त्यानंतर गमावल्याच्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनही आवश्यक आहे. आपण गमावलेली गोष्ट परत मिळवू शकत नाही हे मान्य करून आपण जे मिळवू शकतो त्यावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक ठरतं. सकारात्मकता आपल्याला मनःशांती देते आणि गमावलेल्या गोष्टींना बाजूला ठेवून नवीन संधींकडे पाहण्याची संधी देते. ध्यान, योग किंवा प्राणायाम यासारख्या क्रियांनी मनःशांती मिळवता येऊ शकते. मनःशांती मिळाल्यावरती नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा प्रयत्नांसाठी आपली ऊर्जा वापरता येते. जेव्हा आपण एखादी गोष्ट गमावली जाते ना तेव्हा नवीन संधी आपल्याला हाक देत असतात. मात्र आपण त्या संधीवरती लक्ष न देता गमावलेल्या गोष्टींचाच विचार करत बसतो. आता आपल्याला नवीन संधींना स्वीकारायचं ठरवायला हवं. काही वेळा एखादी गोष्ट गमावल्यानं अधिक चांगल्या गोष्टी आपल्याकडे येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नव्या संधींसाठी नेहमीच खुलं असायला हवं. आपल्या विचारांशी संवाद साधणं हा मानसिक स्थिरतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा आपण गमावलेल्या गोष्टींचा विचार करून त्यांच्यामध्ये अडकून पडतो ना तेव्हा स्वतःला विचारण्याची गरज आहे की या विचारांनी मला काय फायदा होणार आहे, माझं पुढचं पाऊल काय असावं, आणि स्वतःशी संवाद साधून आपल्याला योग्य दिशा मिळते का ते पाहावं. आत्मसंवाद, आत्मविकास आपल्याला मदत करतो आणि आपल्या मनाला योग्य मार्ग देखील दाखवतो. आता फक्त मोठं यश मिळवण्याच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून न थांबता लहान यशांचा आनंद घेणं आवश्यक ठरतं. जीवनामध्ये प्रत्येक छोट्या यशामुळे मनाला सकारात्मकता मिळते आणि पुढच्या प्रवासासाठी प्रेरणाही मिळते. लहान गोष्टींमधून आनंद घेता आला तर गमावलेल्या गोष्टींच्या वेदनेमध्ये अडकण्याऐवजी पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. कधी कधी आपण गमावलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नव्हत्या तरीही त्या मिळवण्याचं स्वप्न उराशी आपण बाळगतो. हे लक्षात आलं की आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं. त्या गमावलेल्या गोष्टींचं महत्त्व समजून घेतलं तर आपल्याला त्या का गमावल्या हे देखील स्पष्ट करता येतं.
गमावण्याच्या वेदनेतून बाहेर येणं सोपं नाही, परंतु मित्रांनो अशक्य देखील नाही. जे गमवायचं होतं ते गमावून झाले हे मान्य करा आणि आता मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, कारण आपल्या हातामध्ये तेच आहे हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता गमावण्यापेक्षा कमावण्यावरती फोकस करा. मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, आयुष्य खूप सुंदर आहे. चला आणखीन सुंदर बनवूयात. धन्यवाद.